नमस्कार, मी अक्षता आदित्य पाटील. हॅलो अक्षू, या माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. हा माझा पहिला व्लॉग आहे. मला कधीपासून व्लॉग करायचं होतं. मी खूप प्रयत्न करत होती, पण काही ना काही कारणास्तव ते राहून जात होतं. तर मग ठरवलं की आज करूनच राहायचं आहे व्लॉग. तर हा व्लॉग स्पेशल आहे ह्याच्यासाठी, कारण मला आता 37वा आठवडा चालू आहे आणि माझी डिलिव्हरी डेट जवळ आहे. सो मी म्हटलं की आपण न्यूबॉर्न बेबीसाठी जे काही एसेन्शियल्स आहेत त्याची शॉपिंग करूया. आणि ती शॉपिंग मी फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि मेशोवरून केलेली आहे. तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कसे प्रोडक्ट आहेत, कशी क्वालिटी आहे, त्यांची काय रेंज असेल. वेळ नाही घालवता आपण लगेच सुरुवात करूया. तर पहिलं मी फ्लिपकार्टवाली शॉपिंग दाखवते तुम्हाला. मी फ्लिपकार्टवर 3 ड्रेसेस घेतले. तर पहिला हा वाला ड्रेस आहे, तुम्ही बघू शकता. खूप खूप प्रिटी आहे, खूप सुंदर प्रिंट आहे ह्याची. आणि याचा कपडा पण आहे ना, बघितलं तर एकदम स्वेटर आहे, बघू शकता. ह्याच्याबरोबर मला आली आहे ही पॅन्ट, अजून एक ही पॅन्ट. ठीक आहे. हे आय थिंक गळ्याला बांधण्यासाठी असावं, तर हे. आणि ही क्यूटशी छानशी टोपी. तर हा जो सेट आहे तो पूर्ण सेट मला पडला आहे 294 रुपयाला. येस, 294ला. आणि ह्याच्यासाठी माझं थम्सअप आहे. हे मस्ट बाय आहे, खूप छान क्वालिटी आहे. आता वॉश केल्यानंतर पण मी तुम्हाला रिव्ह्यू देईन, कारण ऑब्व्हियस आहे, न्यूबॉर्न बेबी आहे, तर आपण असंच नाही वापरणार. तर आम्ही वॉश करूनच यूज करू, त्याच्यानंतरसुद्धा मी तुम्हाला रिव्ह्यू देईन. तर सेकंड प्रोडक्ट आहे तसंच सेम कॅज्युअल ड्रेस आहे, पूर्ण सेट. तो पण मला भेटला आहे 288 रुपयाला. ठीक आहे. पिंक मी मागवलं होतं, ऑरेंज कलर, पण तो आला आहे पिंक कलरचा. सिमिलर टाईपच आहे जो पहिला ग्रेवाला दाखवला. हे बघा, याचा कपडा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. म्हणजे सी, त्याच्यानंतर ही त्याच्याबरोबर टोपी, देन हे अगेन सेम, आणि ह्या 2 पॅन्ट्स. ठीक आहे. तर हे असं सेम मागवलं आहे मी, ब्ल्यू कलरमध्ये. फक्त प्रिंट चेंज आहे, क्वालिटी, कपडा सगळं सेम आहे. तर ह्याच्यासाठी पण थम्सअप आहे, तुम्ही हे बाय नक्की करू शकता. तर हे एक, हा पूर्ण सेट, हे एक आहे, देन दिस अँड हे इतके सुंदर आहेत ना. म्हणजे असं असं खूप एकदम सॉफ्ट, एकदम टेडी टाईपवालं मटेरियल आहे. सो ह्याच्यासाठी पण थम्सअप आहे, हे तुम्ही बाय करू शकता. हे मी रिकमेंड जरूर करेन. 2 वॉटर मॅट्रेस मागवलेल्या, वॉटरप्रूफ, ह्याच्यासाठी की आपण नॉर्मल चादर किंवा प्लॅस्टिकच्या शीट तर घेतोच, पण एक बेड कवर करण्यासाठी, जेणेकरून बेड ओला होऊ नये किंवा स्मेल वगैरे येऊ नये म्हणून. म्हणजे एक लॉंग टाईम इन्व्हेस्टमेंट पण झाली. तर त्याच्यामध्ये मी 2 कलर मागवले होते. एक हा ग्रे आणि एक आहे ब्ल्यू. तर मी हा ब्ल्यू ओपन केला, तो मी तुम्हाला दाखवते. याची प्राईस मला अराऊंड पडली आहे 650च्या दरम्यान. 670 to 650 अशी रेंज आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही बघू शकता. पहिल्या गोष्ट याला इलॅस्टिक दिलं आहे, म्हणजे बेडवर पूर्ण इलॅस्टिक टाईप हे राहू शकतं. इथे प्लॅस्टिक आहे, तुम्ही बघितलं तर. आणि हा कपडा, हा पण कपडा खूप छान आहे, म्हणजे इचिंग किंवा इरिटेटिंग क्लोथ नाही आहे, तर ते तुम्ही बघू शकता. तर हे पण मला तर छान वाटतं. ते यूज करून मी तुम्हाला परत रिव्ह्यू सांगू शकेल. त्याच्यामध्ये 2 कलर मागवले. मी फ्लिपकार्टवरून अजून एक शेवटचं प्रोडक्ट मागवलं आहे, बेबीजसाठीचं वॉर्डरोब, जे मला असेंबल करायचं आहे. जे मी असेंबल करून हा व्हिडिओ नक्की अटॅच करेल. ते मला पडलं 849ला, म्हणजे 850च्या 900च्या दरम्यान ते मला पडलं. तर ते मी बाय केलं आहे. म्हणजे मला फ्लिपकार्टचे जे आतापर्यंतचे रिसीव झाले ते खूप छान आहेत, म्हणजे त्याची क्वालिटी वाईज वगैरे. आता वॉश केल्यानंतर बघू. पहिलं प्रोडक्ट आहे हे स्टोरेज बॉक्स. ठीक आहे. ॲमेझॉनवरून मागवलेलं, हे त्या वॉर्डरोबमध्ये ठेवण्यासाठी. हे मला मिळालं आहे 550 रुपयाला फक्त. ठीक आहे. तर ह्याची क्वालिटी बघूया. असं तो खूप छान वाटतं आहे. सो अशा प्रकारचे बॉक्सेस असतील, ज्याच्यात तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. दिसतं तुम्हाला. असे 6 बॉक्स येतात त्याच्यामध्ये. हे 6 आहेत. सेकंड मी मागवलं आहे मुस्लिन कॉटनचे बेबी वॉश क्लोथ्स, हे. ठीक
ठीक आहे. ह्याच्यामध्ये टोटल 6 क्लोथ्स आहेत. हा कपडा ना खूप ॲक्च्युली सॉफ्ट असतो. हा बेबीजसाठी, बेबीजच्या स्किनसाठी ना खूप खूप सुंदर कपडा आहे हा. हे पण मला माझ्या एका फ्रेंडने रिकमेंड केलं होतं, सो मी या ब्रँडचं मागवलं. आता यूज करून समजेल. ह्याची रेंज मला साधारण हे 300 रुपयाला मिळालं. सेकंड मी हे मागवलं ॲमेझॉनवरून. हे स्वॅडल आहेत, ठीक आहे, बेबीजचे, जे मलमल बेबी स्वॅडल कॉटनचे आहेत, 100% कॉटन असं यांनी दिलं आहे. आणि हे ट्रान्स होम लायनन या ब्रँडचं आहे. तर हे मला 3 स्वॅडल पडले 500 रुपयाला. स्वॅडल म्हणजे आपण जे बाळाला गुंडाळतो ना, ते आहे हे. तर त्यांचं पॅकेजिंग असं होतं. ओके, याच्यामध्ये ही पोटली आणि मग त्याच्यामध्ये हे 3. हा पण आय थिंक हा पण मुस्लिम कॉटन आहे, पण हा कपडा खूप सुंदर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बाळाला गुंडाळून, म्हणजे आपण जे कॉटनच्या साड्या वगैरे तर आपण वापरतोच, पण हे पण आता खूप छान ऑप्शन आलं आहे. खूप कपडा खूप सुंदर आहे. सो हे तर मला छान वाटतं. आता मी वॉश करून वापरून बघेल, पण सध्या तरी माझ्याकडून थम्सअप ह्याच्यासाठी तुम्ही नक्की बाय करू शकता. त्याच्यानंतर ॲमेझॉनवर मी अजून एक गोष्ट मागवली आहे. फक्त झबले मागवले आहेत एका टॉट्स या ब्रँडचे, फुल स्लीव्सवाले. मला हे 500च्या रेंजमध्ये मिळालं आहे. बघूया. नाईस. त्याचं पॅकेजिंग खूप छान आलं आहे, तुम्ही बघू शकता. हे त्यांनी स्टिकर्स दिले आहेत, असं पॅकेजिंग दिलं आहे. मी जेव्हा सिलेक्ट केलं होतं तेव्हा मी 0 to 3 months सिलेक्ट केलं होतं न्यूबॉर्न बेबीसाठी. मला हे थोडं मोठं वाटतं आहे. बघ, याचे प्रिंट खूप सुंदर आहे, म्हणजे अक्षरशः खूप मस्त आहे. दिसतंय तुम्हाला? तर हे एक मिनिट, हे फर्स्ट प्रिंट आहे. हे सेकंड प्रिंट आहे. हे खूप सुंदर आहे, छोटे छोटे. आणि हे थर्ड प्रिंट आहे. असे वेगवेगळ्या प्रिंट्स तुम्हाला मिळतील. ह्याच्यासाठी पण माझं थम्सअप आहे. हा कपडा पण खूप सुंदर आहे. म्हणजे ह्या सर्व कपड्यांचं ना बाळाला इरिटेशन बिलकुल नाही होणार. फक्त यूज करताना एकदा वॉश करून घ्यायचं आहे, एकदा दोनदा. तर ॲमेझॉनवरून मी इतकंच मागवलं होतं. नंतर हे मी मेशोवरून मागवलेत खूप सारे प्रोडक्ट्स. मला डाऊट होता मेशोवरून चांगले येतील की नाही. मी काहींचे रिव्ह्यू ऐकले होते की चांगले नसतात, काही बोलले की खूप चांगले आहेत. तर ओळखीतल्या लोकांना विचारून वगैरेच मागवलेत. तर ते मी ते तुमच्यासोबत शेअर करते. बघू शकता हे खूप सारे प्रोडक्ट. तर मेशोवरून मागवलेले प्रोडक्ट्स. तर आपण एक एक करून जाऊया. पहिलं तर आहे सॉफ्ट कॉटनचे झबले, व्हाईट कलरचे. 5चा सेट होता, जो मला 171 रुपयाला मिळाला. तर तो हा आहे. एकदम कॉटन झबले, जे न्यूबॉर्न बेबीसाठी आपण वापरू शकतो. एकदम पातळवाले. आय थिंक हे उन्हाळ्यामध्ये खूप जास्त कामाला येतील. याचा कपडा पण खूप छान आहे, म्हणजे एकदम पातळ आणि असे त्याला नॉट्स दिलेत, मला दिसत असेल तर. तर असे सेमच आहेत, व्हाईट कलरचे 5 आहेत. सेकंड प्रोडक्ट आहे हे 3 सेटचे टॉवेल्स. ह्याला तुम्ही ब्लँकेट बोलू शकता, बेबी व्रॅप टॉवेल बोलू शकता, जे मला 180ला मिळाले 3. त्याच्यामध्ये हे 3 कलर आहेत. तर ह्याचा पण कपडा खूप छान आहे, मला दिसतोय. तर हे असं. हे खूप सुंदर आहे, पण अगेन तेच वॉश करून यूज करा. थर्ड प्रोडक्ट आहे हे नॅपीस. मला वाटतं हे मी खूपच लवकर घेतलं आहे. हे थोडं मोठं झाल्या, बेबीज थोडे मोठे झाल्यावरती आपण यूज करू शकतो. हा मला 6चा सेट मिळाला, ज्याची प्राईस अराउंड 300च्या आत आहे. ह्याच्यामध्ये खूप वेरियस कलर्स आहेत. ते पण खूप छान कपड्याचा. नंतर आपण ज्या ड्राय शीट बोलतो, की कोणी बाळाला उचलून घेतो किंवा कोणी म्हणजे आपण पाण्यात वगैरे ठेवतो, तर ते ओलं होऊ नये आणि त्यांना पूर्ण प्लॅस्टिक पण लागू नये, तर वरून एकदम मऊसूद आणि खालून प्लॅस्टिक असे मी बेबीचे ड्राय शीट मागवले आहेत, ज्याची प्राईस मला अराउंड 150 रुपयाला पडले आहे.
हे ओपन करूया. यातलं एक ओपन करून दाखवते. हे आहेत ड्राय शीट्स. इथे मी प्लॅस्टिक मटेरियल दिलं आहे आणि हे सॉफ्ट पण. सो हे पण छान आहे. ह्याच्यासाठी पण मी रिकमेंड करेल, तुम्ही नक्की घेऊ शकता. सो आपलं नेक्स्ट प्रोडक्ट आहे बाळाचे लंगोट. हा 12 पीसचा सेट आहे. मी सिलेक्ट करताना केलं होतं 0 to 6 मंथ्समध्ये. मला 200 रुपयाला हे 12 पीस पडले आहेत. मी मला दाखवते याची क्वालिटी. असे 12चे सेट आलेत. एक कलरचे 2-2 असे सेट आहेत. आता हे आय थिंक होजियरी आहे हा कपडा. म्हणजे मम्मी लोक बोलतात की हा पण चांगलं असतं वापरण्यासाठी, पण मला चांगलं वाटतंय. सो ह्याच्यासाठी पण थम्सअप आहे, म्हणजे घेऊ शकतात. अजूनपर्यंत मला तरी एक पण असं डिफेक्टिव्ह प्रोडक्ट रिसीव्ह झालेलं दिसत नाही आहे. आपण नेक्स्ट प्रोडक्ट बघूया आता. 3 सेट कॉटनचे न्यूबॉर्न बेबी कॅप्स आणि त्यांचे हातमोजे आणि पायमोजे मला 270 रुपयाच्या दरम्यान पडले आहेत. तर हे मी तुम्हाला दाखवते. हे वेगवेगळे कलर आहे. सॉरी 4चा सेट आहे हा. मी एक ओपन करून दाखवते तुम्हाला. सो खूप छान आहे हे त्यांचे हातमोजे. ह्याचा पण कपडा खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता इकडे. देन हे पायात घालायचं आणि ही त्यांची कॅप. याचा पण कपडा छान आहे. सो ह्याच्यासाठी पण थम्सअप आहे, हे पण रिकमेंडेड आहे. नेक्स्ट आहे फीडिंग कवर. हे पण मला माझ्या एका मैत्रिणीने रिकमेंड केलेलं. ह्याच्याबद्दल तर मला खरंच आयडिया नव्हती. हे फीडिंग कवर मी 200 रुपयाला मागवलं आहे मेशोवरून. तुम्ही ट्रॅव्हलमध्ये असताना, हॉस्पिटलमध्ये किंवा कुठेही घरी पटकन पाहुणे आले, पटकन आपल्याला कवर नाही करता तर तुम्ही हे यूज करू शकता. हे मी तुम्हाला दाखवते. सो हे असं काहीतरी आहे आणि याला बेल्ट दिलं आहे पॅक करण्यासाठी स्वतःला. दिसतंय तुम्हाला. ह्याचा पण कपडा खूप छान आहे, म्हणजे कम्फर्टेबल आहे. इरिटेट करणारा नाही आहे स्किनला. खूप सुंदर आहे. हे पण रिकमेंडेड आहे. याच्यासाठी पण थम्सअप. त्याच्यानंतरचा प्रोडक्ट आहे बेबी ब्लँकेट. मी म्हटलं ट्राय करून बघूया कसं आहे काय, कारण आता पहिल्यासारख्या गोधड्या आपल्याकडे शिवून वगैरे नाही मिळत, किंवा मिळतात पण खूप कमी ठिकाणी मिळतात. तर मी म्हटलं की एकदा रेडीवालं मागवून बघूया. ते बेबी ब्लँकेट मला मिळालं आहे 250 रुपीजमध्ये. ठीक आहे. हे येते. ॲक्च्युली खूप सॉफ्ट आहे. वाव, खूप सुंदर आहे आणि याची प्रिंट पण खूप सुंदर आहे. हे असं आहे आणि इथून असं आहे. तुम्हाला कळत असेल की खूप स्पॉन्जी आहे. त्याच्यासाठी तर 100% थम्सअप आहे. हे खूप सुंदर आहे. प्राईसच्या अकॉर्डिंगली तर खूप छान आहे. नेक्स्ट मी मागवलं होतं, मी मला कपड्याबद्दल थोडा डाऊट होता मेशोवरून, पण म्हटलं कसं येईल माहीत नाही. तर मी ना ब्ल्यू कलरचे रॉम्पर मागवले होते, म्हणजे सेटमध्ये. ठीक आहे. वेगवेगळे कलर आहे. तर ते मला 390ला पडले. 395 रुपीजमध्ये रॉम्पर. म्हणजे मी पाहिले होते की काही जणांना खूप सुंदर दिसतात ते. तर मग मी ते 0 ते 3 मंथ्समध्ये मागवले होते. तर ते हे आहेत. मी दाखवते तुम्हाला ते कसे. हे बघा, हे खूप प्रिटी आहे ॲक्च्युली. आणि आपण थोडं फ्रंट बटनवाले सध्या प्रिफर करतो लहान मुलांसाठी, कारण आपण त्यांना वरून वगैरे नाही घालू शकत. त्यांचं इवलिवलूचं सगळं छोटे छोटे हातपाय, छोटे छोटे सगळं स्किन असतं. सो बेटर की हे काढायला घालायला इझी पडेल. बघा, हे खूप सुंदर आहे. ह्याचा कपडा पण तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये ही एक प्रिंट आहे, ही एक आहे. ओके. आणि थर्ड ही आहे. हे पण खूप छान आहे. ह्याच्यासाठी पण येस, गो फॉर इट. मी बेबी ब्लँकेट मागवले होते लाईट वेटवाले, तर ते मी तुम्हाला दाखवते.
हे आहेत ते ब्लँकेट्स. हे मला पडले पॅक ऑफ 3 270 रुपयाला. ठीक आहे. हे पण खूप छान आहे. खूप एकदम हे बघा, तुम्ही बघू शकता खूप मस्त कपडे आहे, एकदम सॉफ्ट. म्हणजे बेबीजच्या अनुषंगाने जे बनवले आहेत ना ते म्हणजे खूपच सुंदर आहे. आता वापरून याचं बघूया हे निघतं नाही निघतं. आणि हा सो असे 3 मिळालेत मला. सो ह्याच्यासाठी पण थम्सअप आहे. खूप सॉफ्ट आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं बेबीची बॅग. त्याचं असं झालं की मी फ्लिपकार्टवरती पण सेम बॅग पाहिलेली, ॲमेझॉनवरती पण सेम पाहिलेली, मिशोवरती पण सेम पाहिलेली. पण मला थोडी क्वालिटीबद्दल डाऊट येत होतं, कारण फ्लिपकार्टवरती ऑब्व्हियसली प्राईस जास्त होती, ॲमेझॉनवरती पण जास्त होती. पण मला एक कम्पेअर पण करून बघायचं होतं की कसं येतं काय, म्हणून मी मिशोवरूनच मागवली आहे. ती बॅग मला मिशोवरून 450 ते 470च्या दरम्यान पडली आहे. मी तुम्हाला बॅग दाखवते. ही आहे ती बॅग. सो ही आहे ती बॅग जे तुम्ही हॉस्पिटलला जाताना बेबीच्या क्लोथ्ससहही कॅरी करू शकता. ही दिसते एवढी पण खूप छान, याची क्वालिटी पण छान आहे आणि वॉशेबल आहे. चेन दिलं आहे. इथे एक कप्पा दिला त्यांनी. इथे तुम्ही हे ठेवू शकता. इथे एक कप्पा आहे. आतमधून पण क्वालिटी खूप चांगली आहे, म्हणजे प्राईसच्या अकॉर्डिंगली खूप चांगलं आहे. इथे आतमध्ये पण तुम्हाला खूप कप्पे आहेत. ते बघा, इथे 3 कप्पे आहेत. त्याच्यानंतर इथे एक चेन दिली आहे. त्याच्यानंतर हा मेन कंपार्टमेंट, हा पण खूप मोठा आहे. म्हणजे तुम्ही लिटरली हे इतकं सामान राहू शकतं आरामात. बेबीचं पूर्ण सामान ह्याच्यात राहील, बॉटल्सपासून सगळं. सो ही तर रिकमेंड म्हणजे ही आहेच, ही तुम्ही घ्याच. बेबीजसाठी नाही तर मोठे बेबीज असतील किंवा आपणही नॉर्मल यूज करू शकतो. प्रिंट पण खूप सुंदर आहे, कलर पण खूप सुंदर आहे आणि कपडा पण खूप सुंदर आहे. सो ह्याच्यासाठी पण थम्सअप. त्याच्यानंतर शेवटचं प्रोडक्ट आजचं आपलं फीडिंग पिलो. हे पण मला फ्रेंड्सने रिकमेंड केलं आहे की पटकन म्हणजे आपल्याला बसूनच फीड करावं लागतं. मोस्टली आपण झोपून नाही करू शकत, तर आपण इतक्या वेळेचं नाही बसू शकत. तर मी मेशोवरून मागवले फीडिंग पिलो. तर ही मला अराऊंड 330-340च्या मध्ये पडली आहे. ठीक आहे. असं काहीतरी आहे. सो अशी ही पिलो आहे. आय थिंक असं वाळल्या ह्याच्यावरती घेत असावेत. आणि हे त्याचं आपल्या कमरेला बांधण्यासाठी. सो प्राईसच्या अकॉर्डिंगली ही पण मला छान वाटते. कपडा आय थिंक हा पॉलिस्टर आहे. हे होतं माझं शेवटचं प्रोडक्ट आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. तर हे जे प्रोडक्ट आहेत ते मी पण खूप रिसर्च करून माहिती बघून वगैरे घेतलेत. अजूनही काही प्रोडक्ट्स असतील मे बी जे माझ्याकडून राहून गेले असेल, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही काय यूज केलं किंवा तुम्ही कुठून प्रोडक्ट्स खरेदी करता, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मेशो किंवा इतर वेबसाईट. तेही मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा, कारण माझा पहिला व्हिडिओ होता, पहिला एक्सपिरियन्स होता. सो आय होप तुम्हाला आवडला असेल. सो आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.